बॅक पायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार या स्पर्धेसाठी किती मित्र आलेले आहेत जाणून घ्यायचंय. चला तर डायलॉग पाठ करून आले आणि ते म्हणून दाखवणार व्यवस्थितपणे. अजून तरी काही तयारी केलेली नाहीये, तिथे गेल्यानंतर बघूया काय होतंय जजच्या समोर. आम्ही नाही तिथे गेल्यावरती लहानपणापासूनचा अभिनय जो काही केलेला आहे तो सगळा पणाला लावणार. खूपच चांगली संधी आहे आणि आम्हाला आमचं जे काही टॅलेंट आहे ते शोकेस करायला एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. जोडून कर युग तदम तदम नमितो मी तुझं निज सुख देऊनी तारी आता तू दुःखापास झटकरी मजला. आयुष्यावर जिच्यावरती विश्वास ठेवावा तिनंच माझा केसाने गळा कापावा का. तयारी तशी काहीच केलेली नाहीये, फक्त मी इथे आली आहे तर मला स्वतःला ओळखायला माझ्यात काय आहे, मी काय करू शकते, कोणी समोर असताना 4 ओळी धडपणे बोलू शकते का. आणि आतमध्ये खूप चांगले म्हणजे खूप एक्सपिरियन्स ज्युरी मेंबर्स बसलेले, तर नक्कीच जर एखादा माणूस सिलेक्ट नाही होत तरी त्याला म्हणजे त्याचे नेगेटिव्ह पॉईंट्स कळतात की अजून त्याला काय सुधारणा करायला पाहिजे अजून पुढे येण्यासाठी. तर थँक्स टू झी TV मराठी. वाह, बहुत मुस्कुरा रहे हो ना दुनिया मेरी उजाड़ कर, क्या इतना जरूरी था जाना मुझे छोड़कर. तुमचं काय जातं म्हणा त्याचं, तुम्हाला काय कळणार आहे स्त्रियांच्या भावना. पहिल्यांदा ऑडिशनला आली आहे मी, त्यामुळे भीती वाटते. माझ्यामध्ये ॲक्टिंग आहे, डान्सिंग आहे, सिंगिंग आहे, पेंटिंग वगैरे मी करू शकतो. तर आणि अजून सुपरस्टारमध्ये म्हणजे आपण क्रिएटिव्हही असायला पाहिजे, तर म्हणजे आपण ग्रास्पिंग पॉवर चांगली असल्या पाहिजे तर आपण करू शकतो. नीट मला टच करू नकोस, मला राग येतोय तुझा. चिल्ला मत नहीं तो ये केस ये रफा दफा कर दूंगा, न तारीख न सुनवाई. तू जवळ नको येऊ, जवळ नको येऊ, खबरदार जवळ येशील तर. अशी नव्हती गेली एकदम, म्हणजे फार नव्हती गेली, एक छोटीशी होती. अशी माझी इच्छा आहे, जर आलात तर मी खूप मजेत घरी जाईन, पण नाही आला सिलेक्ट नाही झालो तर मग तरी पण जाईन. माहितीये का मी इंजिनिअरच्या परीक्षेमध्ये पास झाले. काय मला तो विश्वास बसत नाहीये, म्हणजे मला असं वाटतं की अभ्यास पण करू शकते नाही का. सीमा, मला सोडून जाऊ नकोस, तुझ्या विना मी अधुरा आहे. जसा वाळवंट एका पाण्याच्या थेंबेसाठी तरसलेला असतो तसा मी तुझ्यासाठी तरसलेला आहे. तसा मासा. तर मी ऑडिशन तर दिलेलं आहे, आता बघू पुढे काय होईल. तुला मी आज माझ्या जीवनविषयी तत्वज्ञान शिकवणार आहे, तर तू नीट लक्ष देऊ नाही, हे फार महत्वाचं आहे. अरे सोमू तुला किती सांगतो हा माऱ्या करू नको. अरे जरा शाळेसारखं वा. परीक्षकांसमोर उभं राहून काही करताना तुम्हाला नेमकं त्यावेळी काय वाटत होतं. थोडीशी भीती वाटत होती मनामध्ये, पण मी म्हटलं असं काही नाही, आपण करून दाखवूया, जे होईल ते होईल. मोठा मागून गोळ्या आणि गोळ झोपणाऱ्या माणसाला खाऊन टाकणारे. ऑडिशन देऊन आलास. बरं, नेमकं काय काय कसं वाटलं तुला. तिथे जाऊन परफॉर्म करायचं किंवा छोटंसं स्किट करायचं असतं हे माहिती होतं, त्याच्यामुळे कुठे घाबरलेलं नव्हतं, कॉन्फिडंट होतं करताना. त्याच्यामुळे स्वतः ते सेल्फ सॅटिस्फॅक्शन जास्त काम केल्यानंतर ते आलं थोड्या प्रमाणात. कॉलेजला येताय, पोरी बघताय, घरी जाताय, आई बाबांची बोलणे बस. आतमध्ये जाताना नेमकं तुम्हाला काय वाटलं. ॲक्च्युली मी जे प्रिपेअर केलेलं ते मला आठवत आहे का डायलॉग्स, मी ते जाता जाता परत एकदा ट्राय करत होते. तुझी रातभर बॉलला सकाळी नाही पुणेकर खूप तयारीने आलेले आहेत, खूप धमाल करतायत. काय करतायत जाणून घ्यायचं.
ही आहे स्ट्रगल. मी या प्रत्येकात राहतो, किंबहुना मी या प्रत्येकात राहतो म्हणूनच हे स्ट्रगलर्स. लय दिसा ना तो हाटलातला बुंदीचा गोळा असतोय ना, तो मी काय मिळणार होता. मी आले खुशी झालो आणि खुशी खुशान माकडा गतीड्या वाकडे उड्या मारायला लागलो. एका विशिष्ट तालात वाजणाऱ्या ढोलाचा आवाज येत असतो त्याला. ढम डग डिटांग ढम. शिवबा, देव, देश आणि धर्म यांच्यासाठी भवानीच्या आज्ञेनं जर तू ठाण मांडलंस तर अनेक आया बहिणींच्या वतीनं तुझ्यावरून मी माझा जीव ओवाळून टाकीन. आता ह्या पुढचा रस्ता मात्र आपण दोघांनी ओलांडायचा, एकमेकांबरोबर, एकमेकांसाठी. अगं तू मूर्ख आहेस का जराशी? किती वेळा सांगितलं नाव करत जा म्हणून. तू डोक्यावर पडलीस ना बहुतेक. माझं तर ठाम मत आहे आता हे. वार वा, काय सांगितलं होतं तू मासनी क्रिकेटची प्रॅक्टिस करा म्हणून, तर तुम्ही समजा इकडे धूरसुडीत बसला तोय. हा चल बोल, क्या कितना रोकड़ा दे रहा है? ये जाड्या नाकाच्या इकडं बघ की, उग तोंड कशा पण येतोस तिकडं. देशी प्याला होतास की तेव्हा याद आहे मला, रातभर वकत होतास की. हा कोंबडा हरवलं तेव्हा गेला होता. गांधी टोपीत तोंड खूप सुन. जवळच्याच कोणीतरी येऊन छातीत खंजीर खुपसण्याच्या या युगाला कंटाळलोय मी. अरे आम्ही खेकडे, आम्ही गांडूळ, पण खेकड्यांना मासोळी बाजारात किंमत आहे, गांडूळ खताला मागणी आहे, पण मराठी माणसाला शष्प किंमत नाही. अजय बाबा निलॉज का? हा मी नवरे बोलतोय. नाही नाही नाही, लग्न व्हायचंय माझं, माझं आडनाव आहे चंद्रकांत नवरे. हा हा हा, तुमच्याकडे 407 नाही का बुक केली मी? टेम्पो नाही, रूम नंबर आहे 407, ती बुक नाही का केली? हिप हॉप गर्ल ते ला ओके ला. मी पूर्णपणे निराश झाली यामुळे. अहो हवालदार साहेब, अहो सोडा की. इथं कुठं आणलं मला? मला वाटलं कुठेतरी रूम मध्ये न्याल. सकाळपासून एकही बाटली विकली गेली नाही साहेब. साहेब मी दारू सिगरेट बीडी विकत नाहीये, मी उंदीर मारायचं औषध विकतो साहेब. साहेब घरी बहीण डू समथिंग विच रिअली सूट्स युअर पर्सनॅलिटी. तुमच्या पर्सनॅलिटीच्या ह्यानी काहीतरी करा ना यार प्लीज. यू आर नॉट, म्हणजे तू तसा दिसतही नाहीस मला की तू एवढं प्लीड करशील कोणाकडे. काय म्हणाला? पुणे तेथे काय उणे. प्रचंड प्रतिसाद असलेल्या बॅकपायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार स्पर्धेत 700 पेक्षा अधिक स्पर्धक आले. त्यातून 65 स्पर्धक दुसऱ्या फेरीत निवडले गेले आणि त्यातून हे आहेत पुण्याचे 12 सुपरस्टार्स.